2023 या वर्षाची क्रीडाप्रेमी आवर्जून वाट पाहत होते। विशेष करून वर्ल्ड कपमुळे क्रिकेटप्रेमींचं 2023 या वर्षाकडे विशेष लक्ष होतं। तर नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारताने 2023 या वर्षी खेळामध्ये घवघवीत असं यश मिळवलंय। या क्रीडा विश्वातल्या 2023 चा घेऊयात फ्लॅशबॅक आढावा। कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरती महिला कुस्तीपटूंचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। हा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता। साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांची या आंदोलनात महत्त्वाची भूमिका होती। वर्षाअखेरपर्यंत हा वाद असाच सुरू राहिला। भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीवरूनही वाद झाला। दरम्यान साक्षी मलिक यांनी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली, तर बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत केला। त्यामुळे संपूर्ण वर्षभर कुस्ती महासंघ विरुद्ध कुस्तीपटूंचा हा वाद असाच सुरू राहिला। त्यामुळे कुस्ती महासंघ विरुद्ध कुस्तीपटूंचा हा वाद वर्षभर असाच सुरू राहिला। IPL 2024 सामन्यात चेन्नईने निसटता विजय मिळवला आणि IPLवर पाचव्यांदा आपलं नाव कोरलं। थरारक अशा या सामन्यात गुजरात विजय होणार असं वाटत असतानाच शेवटी आलेल्या रवींद्र जडेजानं फटकेबाजी करत गुजरातच्या तोंडून विजयाचा घास हिसकावला। IPL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत झाला आणि आतापर्यंतच्या IPLच्या इतिहासात मिचेल स्टार्क हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरलाय। भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनीही इंडोनेशिया ओपनचे विजेतेपदक मिळवून मात्र इतिहास रचलेला आहे। या दोघांनीही भारताला पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवून देण्याची कामगिरी या खेळातून केलेली आहे। आपण पाहतोय या दोघांचे, चिराग आणि सात्विक या दोघांचेही सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। भारताचा ग्रँडमास्टर आर प्रधानांचा अंतिम फेरीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध टायर ब्रेकरमध्ये पराभव झाला होता। या पूर्ण स्पर्धेमध्ये प्रधानांच्या अतुलनीय कामगिरीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये 2 नंबरच्या स्थानी असलेल्या हिकारू नाकामुरा आणि जागतिक क्रमवारीमध्ये 3 क्रमांकावर असलेल्या फॅबियाना कारुआना यांच्यावरील उल्लेखनीय विजयांचा समावेश होता, ज्याची पराकाष्ठा कार्लसन विरुद्धच्या अंतिम सामन्यात झाली आहे। तसेच यामुळे आता प्रधानांच्या कामगिरीने कॅनडामध्ये होणाऱ्या टोरंटो येथे होणाऱ्या कॅन्डिडेट 2024च्या स्पर्धेसाठी तो आता पात्र ठरलाय। यामध्ये त्याची नक्की कामगिरी कशी ठरते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं। भारताच्या या विजयामध्ये वेगवान गोलंदाज तिस्सा साधू हिचं महत्त्वाचं योगदान होतं। आशिया क्रीडा स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासामध्ये 3 वेळा क्रिकेटचा समावेश करण्यात आला, मात्र भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळत होता। हंगरीची राजधानी बुडापेस्ट येथे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन बॉय अशी ओळख असलेला भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय। नीरज चोप्राने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप फायनल 2023 मध्ये पाकिस्तानच्या नदीमचा खुर्दा उडवला। नीरज एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसरा भालाफेकपटू ठरलाय। एशियन पॅरा गेम्स स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी 100 नंबरी कामगिरी केली। आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी 111 पदकांची कमाई केली। यामध्ये 29 सुवर्ण पदकं, 31 रौप्य पदकं आणि 51 कांस्य पदकांचा समावेश आहे। या उल्लेखनीय कामगिरीसह भारतीय पॅरा ॲथलीट्सनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुदृढ शरीराच्या खेळाडूंच्या यशाला तोडीस तोड 100 पदकांचा टप्पा गाठला। आशियाई खेळामध्ये 2023 मध्ये भारताने विक्रमी 107 पदकं जिंकली आहेत। सिकंदर शेखने 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे। प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला चितपट करत त्याने हा किताब आपल्या नावावर मिळवला आहे। कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिकंदर शेखने अवघ्या 5 सेकंदात 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे। अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 22 सेकंदाला झोळी डावावर चितपट केले। वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही। लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्या स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळवला आहे। यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली। सुरुवातीपासूनच भारतीय संघ एकामागे एक सामने जिंकत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला। त्यावेळेस सर्वांनाच वाटलं होतं की अंतिम सामना भारतच जिंकणार, मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला।
त्यानंतर रोहित शर्मा हा पाणावलेल्या डोळ्यांनी जेव्हा ड्रेसिंग रूमकडे गेला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मात्र सोशल मीडियावर भारतीय संघासाठी सहानुभूतीची लाट पसरली। IPL 2024च्या पूर्वी मुंबई इंडियन्सने एक धक्कादायक निर्णय घेतलाय। हिटमॅन रोहित शर्माच्या ऐवजी आता कर्णधार पदाची जबाबदारी ही हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली। या निर्णयाच्या नंतर मुंबई इंडियन्सचे चाहते मात्र चांगलेच संतापलेत। याआधी रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळा विजेतेपद पटकावले, त्यामुळे सर्वात यशस्वी कर्णधार अशी रोहित शर्माची ओळख आहे। आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सने या घेतलेल्या निर्णयाच्या नंतर चाहते मात्र संतापलेत। त्यामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करण्याचा ट्रेंड सुरू झालाय। काही चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचा झेंडा आणि जर्सी जाळतानाचे फोटो शेअर करत या निर्णयाचा विरोध केलाय। अगदी तासाभरात मुंबईचे ट्विटरवर 4 लाख आणि इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्सही कमी झाले।